100 दिवसांच्या कृती आराखड्याचा आढावा उद्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यामध्ये बैठक। राज्यातील सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी उपस्थित राहणार। पुणे महापालिकेचे 10 जलतरण तलाव बंद। 35 पैकी 10 जलतरण तलाव विविध कारणांनी बंद असल्याची माहिती। सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे रंग निवडण्याचे अधिकारी संबंधित शाळांनाच। एक राज्य एक गणवेश योजनेमध्ये गोंधळ उडाल्यानंतर शालेय शिक्षण विभागाची या योजनेतून माघार। पुणे महापालिकेच्या उत्पन्नामध्ये आतापर्यंतची सर्वाधिक वाढ। 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये 8,272 कोटींचं उत्पन्न। गेल्या वर्षीपेक्षा 12 कोटींची उत्पन्नामध्ये वाढ। आरोपी दत्तात्रय गाडेच्या चौकशीसाठी ताबा मिळावा यासाठी गुन्हे शाखेनं केलेला अर्ज कोर्टानं फेटाळला। स्वारगेट अत्याचार प्रकरणामध्ये आरोपी दत्तात्रय गाडे सध्या न्यायालयीन कोठडीत। पुणे पालिकेकडून मिळकत कराच्या बिलांचं वाटप 1 मे पासून होणार। महापालिका उपायुक्त प्रतिभा पाटील यांची माहिती। पुणे महापालिका हद्दीमध्ये समाविष्ट झालेल्या गावांमध्ये 1034 कोटींची विकास कामं केली जातील। कोणत्याही प्रकारे निधीचं वर्गीकरण होणार नाही। महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसलेंचं आश्वासन। मुंबई विमानतळावरून 17 कोटींचा कोकेन अंमली पदार्थ जप्त। केनियाच्या नैरोबीमधून कोकेन घेऊन आलेल्या प्रवाशाला सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अटक। एनएमएमच्या शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर। केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून यंदा महाराष्ट्रासाठी 11,682 विद्यार्थ्यांची निवड। मुंबई शहरामध्ये रेल्वेच्या जमिनीवर तब्बल 103 बेवारस होर्डिंग उभे असल्याची माहिती। होर्डिंग उभारण्यासाठी पालिकेची परवानगी घेतली नसल्याची माहिती समोर।